आज आमचा तिरुपतीमधला दुसरा दिवस. काल दर्शन बघा आम्हाला 4:30 ना हो 4:30 वाजले होते यायला. पूर्ण भरपूर उशीर झाला. झोपलोत वगैरे आल्यावर. आता आंघोळ वगैरे केली आहे. आता वाजलेत बघा 8:30. आता 7 टेम्पल म्हणजे तिरुपती ह्या मंदिराच्या ऐवजी आणखीन 6 टेम्पल आहेत. त्याला आपण टोटली 7 टेम्पल म्हणतो. असं तेच आम्ही आता ते करायला चाललो. चहाशिवाय तर आमचं डोकं काम नाही करणार. त्याच्यामुळे चहा. आम्ही पाप विनाशमला आलेलो आहोत. आम्ही आमच्या मित्रांचे पाप विनाश करत आहेत. पाप धुवायला होतो आम्ही. माझा मित्र त्याच्या मित्रासोबत फोटो काढताना. मराठी माणसाच्या हॉटेलला आल्यावर मराठी माणसांना काय जेवायला द्यायचंय बरोबर कळते. मागच्या वेळेस सुद्धा आम्ही इथंच जेवण केलं. यावेळेस सुद्धा इथंच जेवण करायचं आहे. पापनाशमला. 6 टेम्पलपैकी जर कोणतं जर सगळ्यात भारी आणि मला आवडलेलं आमच्या मित्रांना जरी आवडलेलं तर हे जपाली हनुमान टेम्पल आहे. त्या 6 पैकी हे मंदिर आम्हाला फार आवडले. ॲक्च्युली मंदिर नाही म्हणताय ना तर नेचर जे रूट आहे का एकदम भारी आहे. थकली बघा थकली. पोटभर जेवण केलं तर हनुमान चालीसा गायचे. हनुमान चालीसा म्हणायचं हे बघा. येत नाही हे सरळ म्हणायचं नाही. म्हण ना हनुमान चालीसा. माझं नाव चिरून खायले तिकडे त्याच्यामुळे म्हणायचं खायचे. तुला सगळे चिरून खातील बघ. तू काकडीस तुला सगळे चिरून खातील. जय श्रीराम. थोडा वेळ चालल्यानंतर बघा मंदिर आलेले. इथं बघा इथं वरी जात येतं पण जात नाही कोणी. हे आहे रेणुगोपाल स्वामी मंदिर. घपला हो गया गाइस, घपला हो गया. अकाउंट 2 आमचे सगळे टेम्पल झाले. आता पाऊस यायलाय. आता आम्ही रूमवर जातो. चला. बारीक सुंदर. आणि इथं पाऊस काल एवढा भयानक झाला दर्शनाच्या टायमाला. आता जर आम्ही बाहेर थांबलो तर लय पाऊस येईल आता. भागो.
हॅलो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता आम्ही जेवायला आणि फिरायला निघालेलो आहोत बाहेर. आता थोडासा एन्जॉय करू. लय मेहनत केली बाबा दर्शनाला, सगळ्या गोष्टीला लय वेटिंग केली, लय बेजारी झाली. आता थोडंसं एन्जॉय करू. चला आता मी चाललो जेवायला. आता बराच टाईम आहे दर्शनाला वगैरे, खूप बेजारी झाली. आता काय नाही, आता खूप फ्री आहे. आता थोडंसं फिरता येईल, काय खरेदी वगैरे करू, बघू काय भेटते. माझे मित्र गेले हॉटेलवर जेवायला. आपण थोडंसं फ्री का खाएंगे. अरे मस्त आहे रे जेवण आहे ना, काऊन आवडं ना काय माहीत की तोंडाला चव येई ना म्हणे. अरे किती छान जेवण आहे. चला आपण एन्जॉय करू. लय भारी वातावरण झालं यार, खरंच. मतलब असं दिमागात घुसायले, हे इतकं भारी झालंय वातावरण. स्लाइटली थोडीशी थंडी वाजली, खूप थोडी. हा पुन्हा मी छान दिसायलो, मस्त कॅमेरा, कॉन्फिडन्स लेवल थोडासा हाय, भारी वाटेल. किती क्लिनिंग आहे वगैरे हे, मतलब ही जी टायमिंग आहे का खूप परफेक्ट बसला आहे. त्याच्यामुळं म्हणलं चला एकटं काहीतरी करा. चला बघू काय होते काय नाही. खूप भारी आहे हा, मतलब या कधी फिरायला यायला पाहिजे बाहेर, माहिती आहे का. माझी एक्झाम आहे 2 महिन्यानं. हां ते तर सगळ्यांना माहिती आहे, पण आलो मी मित्रांच्या नादामध्ये फिरायला. ॲक्च्युली मी मागच्या वेळेस आलतो, पण तेवढा एन्जॉय नव्हता झाला. एन्जॉय म्हणजे थोडंसं यावेळेस खूप परफेक्ट झाले, खूप परफेक्ट भारी झाले. ही वरची जागा अट्रॅक्टिव्ह असण्यामागचं महत्त्वाचं कारण काय आहे, सिंपल आहे. झाडं लावलेत, हर जागेवर झाडे, हर प्रकारचं झाड आहे. आतमध्ये पण बाहेर पण नारळाची झाडे आहेत वगैरे, मागे रोडमध्ये पण क्लिनिंग आहे. हे पॉईंट मतलब डॉमिनेटिंग पॉईंट आहेत, झाडं हर जागेवर. त्याच्यामुळं तर ही इथलची प्रत्येक गोष्ट सुंदर दिसायली आहे. आपलं जोपर्यंत जेवण होत नाही तोपर्यंत आपल्याला काही खरेदी करता येणार नाही आहे. जर तुम्ही रूम केलेले असाल ना तर चप्पल रूमवरच सोडून या. मी चप्पल घालून आलतो, चप्पल सोडावं लागली. कारण की इकडे चप्पल घालून येण्यासारखा विषयच नाही आहे, कारण काही गरजच नाही आहे. हर जागेवर क्लिनिंग आहे आणि तुम्ही कुठे पण जाताल तर ते चप्पलला स्वीकारणार नाहीत, म्हणजे नको म्हणतात प्रत्येक जागेवर. त्याच्यामुळे चप्पल घालून येऊच नका. तसं मी मागच दाखवले, म्हणजे मागच्याच काही पार्टमध्ये दाखवलं असतं की भोजनालय पण काफी सुंदर आहे म्हणून. अरे बरंच सुंदर आहे, लय भारी आहे. हे बघा मला त्याच्यातलं मतलब आवडलं नाही, कारण की जास्त त्यांची जी जेवणाची साईड आहे ती आंबट साईड आहे आणि गोड साईड आहे. त्याच्यामुळं मला पण नाही आवडलं, पण काय अडचण आहे खायला, खाऊ चला. हे बघा एंट्रन्सला सुद्धा झाड आहेत, किती सुंदर सुंदर झाड आहेत बघा. बहुतेक हॉल 1 आणि 2 भरलेला आहे. आम्हाला 3 आणि 4ला पाठवले, पण ती पिक्चर फक्त खालून बघू लागलो, वरून लय भारी दिसते. चला ऑलरेडी वाढलेले, बसू कुठेतरी. एकटाच आहे, मित्र तर नाही आहे सोबत. सकाळी मी आलतो तेव्हा लंच होता, लंच आता डिनर आहे. नक्की म्हणजे काही ना काहीतरी चेंज असणार आहे जेवणामध्ये. हे गोड आहे वाटतं, हे सगळेजण खायले. चला मी पण ट्राय करतो. मला फक्त हे भात आहे एवढंच माहिती आहे, बाकी काय मला नाही माहीत. तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये. जवळपास मी माझं ताट पूर्णपणे संपवण्याचा प्रयत्न केला बाबा. चला जेवण झाले, बघू आता आपल्याला काय खरेदी करण्यासारखं आहे. तसं मी अगोदरच घेतले जी मला पाहिजे, पण बघू आता तरी आणखीन काय. आता थोडंसं फिरणार आहे मी. ही गोष्ट बघा किती भारी आहे. मी काहीच खरेदी नाही केलं,
डोसा चालू, काहीच नाही घेतलं मी. आता नुसतं इथे थोडा वेळ बसायचं, मित्रांचा कॉल येईपर्यंत. मी बऱ्यापैकी प्रयत्न केला आहे की चांगला ब्लॉग बनवण्याचा किंवा बनण्याचा, जे पण आहे ते पण बोलण्याचा पण चांगला प्रयत्न केला आहे. तेच राहिलो दादा. फुल सिक्युरिटी, टाईट सिक्युरिटी. आणखी एक बंदूक आहे आतमध्ये, ती लपवल्या गेलेली आहे. लय भारी चालेल ते, आवाज दाखवा. वा अबे हे पॉइंट आहे वा किती भारी आहे. त्याला बंदुकीचा लय नाद लागला बाबा. विचार विचार तुला घ्यायची का? आता आम्हाला माहित नाही हा हे लापत आहेत का कोण आहेत. आता वरचं ट्रान्सलेशन चालू आहे तेव्हा कळेल. नाही ॲक्च्युली मला वाटते हे पोलीस डिपार्टमेंटचे कर्मचारी असं काहीतरी वाटते मला. का लापत आहेत. हा चला ट्रान्सलेट, हा ट्रान्सलेट कर. हां काय म्हणणं आहे त्यांचं? चोरांपासून सावध राहा. वा अरे वा. चोर आहेत म्हणे. अरे वा.